गरिबांचा विचार केला पाहिजे ना। एखाद्या घरात एखाद्याकडे परीक्षा असेल किंवा एखाद्याचा अचानक रात्री समज 12 वाजता जर एखाद्याचे पैसे संपले तर त्याचं लाईट कट होणार आहे का त्यावेळेला? याच्या बाबतीत आम्हाला माहिती असली पाहिजे की ह्याची नियमावली काय, कशा प्रकारे ऑपरेट होणार आहे, सगळं आम्हाला कळलं पाहिजे ना। याची जनजागृतीच लोकांमध्ये नाही आहे प्रीपेड मीटरच्या बाबतीमध्ये की बाबा ठीक आहे आज तुमचे जर पैसे संपले तर पुढच्या 48 तासाने तुमची लाईट बंद होईल। काहीतरी नियमावली असली पाहिजे ना की फक्त लावायचे म्हणून चिपकवायचं काम चालू आहे। खरं तर हे काही बदली करायची गरज नाही आहे, पण मला असं वाटतंय की सरकारचे पैसे कसे संपवावेत तर त्याचा एक प्रकार आहे। मला यांनी जे आता सांगितलं एका मीटरचे काहीतरी आम्हाला माहीत नाहीये, पण हे यांनी त्यातला थोडा अभ्यास केलाय। ते म्हटलं एका मीटरचे 12,000 रुपये सरकार अदानीला देणार आहे। काय गरज आहे 12,000 रुपये द्यायची? हे सगळं मीटरच्या नावावर असलेला भ्रष्टाचार आहे आणि या भ्रष्टाचारातून येणारे पैसे आणि यांची चालणारी घरं ही सगळी गणित आहेत। बाकी लोकांशी यांना काही घेणं देणं नाही। आम्ही याच्या पुढे जर आम्हाला न विचारता मीटर बदलताना दिसले आणि जर त्यांच्या गळ्यात कुठल्याही प्रकारचं ID कार्ड नसेल तर त्यांना आम्ही तिथेच चोपणार असा इशारा आम्ही दिलेला आहे। हिटलरशाही चालली असं वाटतं? हिटलरशाही मुघलाई आली आपल्याकडे। म्हणजे प्रत्येक गोष्टीला उद्या पाण्याच्या बाबतीतही असेच करतील लोक। प्रीपेड पाण्याचे मीटर, प्रीपेड ह्याचे मीटर, प्रीपेड त्याचे मीटर। हॉस्पिटलला गेलात तर हॉस्पिटलला पण तेच। लोकांचं जगणं मुश्किल केलं या सरकारने। सरकार मायबाप असतं। इथे हे सगळे इंग्रजांचे कायदे आणायच्या तयारीत आहेत की काय असं वाटायला लागलेलं आहे आम्हाला आता।